लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। फुलंब्री तालुक्यातील खामगाव फाट्यावर अर्धांगवायू रुग्ण घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मेंढी आडवी आल्याने अपघात। सिल्लोड तालुक्यातील अंधारी येथील डॉक्टरांमुळे यांच्या समृद्धी हॉस्पिटल अर्धांगवायू उपचार व संशोधन केंद्र येथून अर्धांगवायू रुग्ण श्रीराम शंकर काकडे वय 75 वर्ष, राहणार पळाशी, तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा प्राथमिक उपचार करून अधिक उपचार कामी घाटे रुग्णालय छत्रपती संभाजीनगर येथे रेफर केल्याने समृद्धी हॉस्पिटलच्या रुग्णवाहिका चालक अजिम पाशवी शेख व पेशंट केअरटेकर अर्जुन ढेपले दोघे राहणार अंधारी यांनी रुग्णवाहिका क्रमांक MH20 DD 0292 मधून रुग्ण व त्याचे नातेवाईक प्रभाकर श्रीराम काकडे वय 50 वर्ष, दिनकर श्रीराम काकडे वय 47 वर्ष व ताराबाई श्रावण काकडे वय 36 वर्ष सर्व राहणार पळाशी, तालुका सोयगाव यांना घेऊन जात असताना वडोद बाजार पोलीस ठाणे हद्दीतील खामगाव फाटा येथे मेंढी आडवी आल्याने भीषण अपघात झाला। वडोद बाजार पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन अपघातात किरकोळ व गंभीर जखमींना दुसऱ्या रुग्णवाहिकेतून छत्रपती संभाजीनगर येथील घाटे रुग्णालय येथे दाखल केले असता तेथे वैद्यकीय अधिकारी यांनी पॅरालिसिस पेशंट श्रीराम काकडे वय 75 वर्ष यांना तपासून मयत घोषित केले, तर जखमींवर अधिक उपचार सुरू आहेत। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.